कराड तालुक्यातील मलकापूर परिसरातील 7 जणांची टोळी जिल्ह्यातून करण्यात आली हद्दपार, पोलीस प्रमुखांची कारवाई। कराड तालुका पोलिसांनी दिली माहिती। सातारा शहरातील विसावा पार्क येथे सेंट्रो कार अज्ञात व्यक्तीने नेली चोरून। सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। केंद्र सरकारच्या आपला सरकार विकसित भारत योजनेची माहिती चित्ररथास खटाव तालुक्यातील मांडवे येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। निराधार व अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमीन आगा यांचे खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी येथे प्रतिपादन। प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या राजपथावर पथसंचलन साठी खटाव तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील स्नेहा जाधव हिची पुणे येथे करण्यात आली निवड। मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रामकरण यादव यांच्यासह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी शिरडोन येथे रेल्वे भुयारी मार्गाची केली पाहणी। कराड तालुक्यातील भगतवाडी येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न। सांडपाणी समस्या न सोडवल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा कराड तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांनी दिला इशारा। प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण, जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी दिली माहिती। छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हाधिकारी चषकाचे मानकरी ठरले सातारा पोलीस दल। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। विशेष ग्रामसभा घेऊन मतदार याद्याचे वाचन करावे, उपविभागीय कार्यालय येथे प्रांताधिकारी यांनी केले आवाहन। जावली तालुक्यातील मेढा शहरात यापुढे वाहतुकीच्या दृष्टीने समविषम पार्किंगची व्यवस्था, सहाय्यक पोलीस निरीक्षक तासगावकर यांची माहिती। भाजपच्या विरोधात आम्ही लढणार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसेंचा सातारा शहरातील राष्ट्रवादी भवनात इशारा। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा कोरेगावात विराट मोर्चा, राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, तहसीलदारांना सादर केले निवेदन। वाई शहरातील आमंत्रण चौक येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर वाई पोलिसांची कारवाई। वाई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल। जिहेकाटापुरातील पाणी उपसासंदर्भात 2 दिवसानंतर आंदोलनाचा इशारा ठरणार, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला इशारा। अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांचा प्रलंबित मागण्यांसाठी खटाव तालुक्यातील वडूज येथे तहसील कार्यालय व पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा। मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी पुरोगामी संघटनेनी काढली सातारा शहरातील गांधी मैदान येथून EVM मशीनची अंत्ययात्रा। माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील आंबवडे येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यत संपन्न। पारधी समाजासाठी मंजूर झालेल्या मागण्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करणार, दलित महासंघ जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली माहिती। कोरेगाव नगरपंचायतीच्या गैरकारभाराबद्दल आमदार शशिकांत शिंदे आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा नगरपंचायत कार्यालयाबाहेर हंडा मोर्चा। विद्युत मोटारी चोरणाऱ्या दोघांना कोरेगाव पोलिसांकडून अटक। पुणे जिल्ह्यातील नीरा येथून 8 लाखाचा मुद्देमाल केला जप्त। आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
सातारा शहरातील शिवतीर्थावर भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळेंनी केले आमदार महेश शिंदे यांचे स्वागत. कॅबिनेट मंत्री दर्जासह कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोरेगाव शहरात करण्यात आला आनंदोत्सव साजरा. मराठा आरक्षण मागणीसाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईला जाणार. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाची माहिती.